राहुलजींनीच आता लोकसभेचंही नेतृत्व त्यांनी स्वीकारावं ही आमची भूमिका राहणार आहे. प्रामुख्यानं तुम्ही जे म्हटलं की काँग्रेसच महाराष्ट्रामध्ये मोठा भाऊ आहे, त्यामुळे जागा वाटपात आमचा वर्चस्व असेल, 150 जागा जवळपास आपण केलेला आहोत. संजय राऊतांना म्हटलं असं काही नाही आहे. बघा, आमची भूमिका आज पण आहे, लोकसभेच्या निवडणुकीमध्येही होती की मेरिटच्या आधारावर निर्णय व्हावे. मेरिटच्या आधारावर निर्णय झाले असते तर अजून आम्हाला जागा जिंकता आल्या असत्या. त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही मोठा भाऊ हा विषू नाही आहे. विषू असा आहे की आपल्याला BJP महाराष्ट्र मुक्त करायची आहे आणि त्यासाठी ज्या ज्या पक्षाचं बळ ज्या ज्या भागात असेल त्या त्या पक्षाला त्या जागा मिळाव्यात एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्याच्यामुळे मोठा भाऊ आणि लहान भाऊ हा विषय होऊ शकत नाही. महाविकास आघाडीत अशी पद्धतीची वक्तव्य करून कुठेतरी वाद निर्माण करण्याचं काम देखील केलं जाते असंही संजय राऊतांना म्हटलं. साहेब, कोण करताय काय नाही करत त्याच्यावर मला चर्चा करायची नाही आहे. मी कामामध्ये आपलं लक्ष घालतो आणि प्रामाणिक लक्ष घालतो. त्याच्यामुळे रिझल्ट आलेले आहेत. त्याच्यामुळे मला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. पण ठाकरेंचा स्ट्राईक रेट गडगडलाय का? कारण की 22 जागा लढवल्या तिथे 9 आल्या, तुम्ही 17 जागा लढवल्या तिथे 13 आल्या. एक अपक्ष खासदाराचा पण पाठिंबा आहे. आता मग 14 खासदार झालेत तुमचे. असं नाही आहे, त्या त्या परिस्थितीमध्ये ते झाले असेल, पण उद्धवजीचं लिडरशिप त्यांच्या पक्षामध्ये तीच महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे कधी खाली कधी वर असा पण प्रकार होऊ शकतो. मीटिंग इथं नसेल वाटतं मला. मीटिंग इथं आहे का? प्रफुल्ल पटेलांचे फ्लॅट जे होते जप्त केलेले ईडीनं ते आता पुन्हा एकदा माघारी दिलेले आहेत. कुठेतरी मंत्रिपद होता येते आणि तत्पूर्वी आता रिलीफ मिळतोय त्यांना. काही नाही ना, सगळं भ्रष्टाचारी सरकार देशामध्ये पुन्हा आली. ज्यांनी देश विकला तेच लोक सत्तेमध्ये बसलेत आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे जे भाजपमध्ये आहे ते ईडी मुक्त आणि भाजपमध्ये नसतील ते ईडी युक्त असा जो प्रकार आहे तो स्पष्ट होतो. संजय राऊत म्हणतात की खरं तर तुम्हाला अर्थात तुमचा पक्षाचा चिन्ह नाही गेलं, तुम्हाला जास्त कष्ट नाही घ्यावे लागले. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. त्यांना फार कष्ट घ्यावं लागले. परंतु 150 जागांची मागणी